विद्यार्थी मित्रो, मागील व्हिडिओमध्ये आपण बोलतो मराठी या पाठाचा पूर्वार्ध अभ्यासलेला आहे। मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका भाषातज्ञ लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी यांनी लिहिलेला हा पाठ याची सुरुवात आपण केलेली आहे। या पाठाच्या माध्यमातून मराठी भाषेमधले विविध शब्दप्रयोग, त्यातून विनोद निर्मिती कोणत्या पद्धतीचे होते याचं वर्णन त्यांनी या भागामध्ये केलेलं आहे। व्युत्पत्ती कोशामध्ये शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे काय नेमके फायदे आहेत त्याची माहिती आम्हाला या पाठाच्या माध्यमातून होणार आहे। भाषेचा आनंद कसा घेऊ शकतो, भाषेतून आनंद निर्मिती कशी होत असते याचाही अनुभव या पाठामध्ये आपल्याला घेता येतो आहे। आणि आपल्या जीवनामध्ये आपण भाषेला जर महत्त्व दिलं तर आपल्या मनातल्या ज्या भावभावना आहेत त्या भावभावनांचं सूक्ष्म अशा प्रकारचं अर्थसौंदर्य हे उलगडण्यासाठी सुद्धा मदत होते। हाच या पाठाचा उद्देश या डॉक्टर निलिमा गुंडी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारची क्रियापदं जी वापरली जात असतात आणि त्या क्रियापदाच्या माध्यमातून कसे अर्थ बदलतात याचाही अनुभव आपण यामध्ये पाहिलेला आहे। मग वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, अलंकार असतील, सामासिक शब्द असतील, ज्याच्या वापरामुळं मराठी भाषेला एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे, एक सौंदर्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा वाटाही महत्त्वाचा आहे आणि त्यातूनच आपली मराठी भाषा ही समृद्ध होत असते। मराठी भाषा ही वैभवाच्या शिखरावरती जाऊ शकते आणि एक अशा प्रकारचं मराठी हेच एक वैभव आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही। आणि मराठी ही आपली भाषा जी आहे ती एक श्रीमंत अशा प्रकारची भाषा आहे, त्यामुळं आपल्याला या मराठी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे। निश्चितच तो तुम्हाला वाटत असेल तर या पाठाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या गमती जमती कशा निर्माण होत असतात किंवा एखाद्या शब्दप्रयोगामुळे किंवा वाक्प्रचारामुळं त्याचे अर्थ कसे बदलतात, शब्दामधलं किंवा वाक्प्रचारामधला जो शब्द आहे त्या शब्दावरून त्याचा अर्थ न निघता वेगळे अर्थ कसे निघू शकतात हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। क्रियापद आपण वापरत असताना त्यामध्ये कोणता प्रत्यय लावायचा, प्रत्ययाची जागा चुकल्यामुळं कशा प्रकारचा अनर्थ होऊ शकतो, अर्थ कसे बदलतात हेही पाहिलेलं आहे। तेव्हा आपल्याला या पाठाच्या माध्यमातून निश्चितपणाने हे लक्षात येईल की मराठी भाषा ही किती समृद्ध आहे, त्यामधून अर्थ कसे बदलत जात असतात, शब्द एकच आहे, अर्थ कसे वेगळे निघतात हेही आपण पाहणार आहोत। आणि त्यामुळं या भाषेला आपण तितक्याच जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक या भाषेचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य टिकवून ठेवणं हे अपेक्षित आहे। वाक्प्रचारातसुद्धा आपण अनेक वेळा वापरत असतो आपल्या वाक्यामध्ये, तर त्यामध्ये सुद्धा कसे वेगळे अर्थ निघतात, त्यातून कसे वेगळे अर्थ निर्माण होत असतात हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। भाषेचं सौंदर्य वाढत असताना हे जे शब्द आहेत, हे वाक्प्रचार आहेत, हे किती महत्त्वाचे असतात, ती एक खास अशा प्रकारची शैली आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो। तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये जो उर्वरित पाठ आहे तो उर्वरित पाठ अभ्यासणार आहोत। या उर्वरित पाठामधून सुद्धा तुम्हाला या मराठी भाषेमधल्या ज्या काही शब्दांची उत्पत्ती आहे किंवा शब्दांचं जे महत्त्व आहे, शब्दांची जी गोडवी आहे किंवा शब्दांचे जे अर्थ कसे बदलतात हे आपल्याला इथं समजून येणार आहेत। पाहूया आपल्याला यानंतरचा पुढील भाग। या पाठाच्या लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी यांचं जे मत आहे ते मत आपण या ठिकाणी प्रत्यक्षात ऐकणार आहोत। शिक्षणाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत। आपण पाठ्यपुस्तक शिकतो आणि पदवी मिळवतो हे एक प्रकारचं शिक्षण आहे, पण या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे जीवन जाणून घ्यायचं जे शिक्षण आहे, माणसं जाणून घ्यायचं, भावना जाणून घ्यायचं ते शिक्षण सुद्धा आपण कसं प्रत्यक्षात घेतलं पाहिजे ही दृष्टी आपण स्वतः जर स्वीकारली तरच स्त्री पुरुष समता हे जे आव्हान वाटतंय ते प्रत्यक्षात येऊ शकेल। तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये खूप वेगवेगळे शब्द आले, उपाख्य असा एक शब्द आलाय, म्हणजे दुसरं नाव। आता तुम्हाला माहितीये की मराठीतल्या अनेक लेखकांची जी टोपण नावं आहेत ते त्याची उपाख्य आहेत एक प्रकारे। केशवसूत म्हणजे कोण? कृष्णाजी केशव दामले, अशी सगळी अधिकाराची एक छानपैकी मराठीतल्या मोठ्या मोठ्या लेखकांच्या टोपण नावाची, म्हणजे तुम्हाला त्यातनं साहित्याचं विश्व तर कळेलच पण उपाख्य हा शब्द सुद्धा छान कळेल। अशा खूप गमती तुम्हाला करता येते। तुम्हाला सिंहिणी, सोनाली सिंहिणी विषयीचा पाठ, आता ह्या संदर्भात तुम्हाला किती वाचता येईल? विलास मनोहरांचं नेगल हे पुस्तक आहे, जरूर वाचा, इतकं सुंदर आहे। प्रकाश आमटेंच्या आनंदातल्या मधल्या ज्या सगळ्या विश्वाचं त्यात दर्शन घडतंय ना ते फार पाहण्याजोग आहे। तुमच्या पाठ्यपुस्तकात काही व्यक्तींचे नुसते उल्लेख आले, पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर, हे कोण आहे? तुम्ही काय करू शकता?
मराठीत विकिपीडिया आहे. तुमच्याकडे नवीन तंत्रज्ञान युगात तुम्ही राहता आहात. तुम्ही त्याच्या आधारे या व्यक्तींची माहिती मिळवू शकता आणि त्यातून तुम्हाला आपल्या स्वातंत्र्य चळवळीतलं, आपल्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतलं असं एक मोठं विश्व कळेल. म्हणजे आज आपण जे काही जीवन जगत असतो ते अतिशय चांगलं समृद्ध होण्यासाठी अनेकांनी कष्ट केलेले असतात, रूढींना टक्कर दिलेली असते, त्याची तुम्हाला त्याचा ओळख होईल. आणखी हे तुम्ही करायला पाहिजे, रोज एक खिशातला शब्दकोश जवळ ठेवायचा. म्हणजे पटकन शब्द अडला की बघायची सवय लागते आणि त्यांनी जितके शब्द तितके आपण श्रीमंत असं एक मनात कुठेतरी गणित करून ठेवायचं की आपल्याला जितके मराठीचे शब्द येतात तितकी आपली श्रीमंती वाढत चाललेली आहे आणि तशी ती वाढवायची. आता ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक करायला लागेल की तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण, आई वडील कसे वागतात, शिक्षक काय शिकवतात आणि कसे शिकवतात, या सगळ्याचं खूप बारकाईनं निरीक्षण केलं पाहिजे. कारण काही वेळेला शब्दातून जे सांगितलं जात नाही ते वागण्यातनं कळत असतं. तेव्हा चांगल्या लोकांचं जे काही वागणं आहे ते आत्मसात करणं हे तितकंच महत्वाचं काम आहे. आणि ते केलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने संस्कार टिपायचं जे काम आहात ते कराल आणि त्यातून तुम्ही खऱ्या अर्थाने एक आदर्श नागरिक होण्याची जी जिद्द आहे तुमच्या मनामध्ये ती तुम्ही परिपूर्ण करू शकाल असं मला वाटतं. माझ्या एका कवितेने असं म्हटलंय की हा जो आपला बाराखडी पासून सुरू होणारा जो पहिलीपासूनचा प्रवास आहे तो प्रवास कुठे राहतो, काय असतं. अनेक वेळेला मुलांना वाटत असतं की बापरे अभ्यास म्हणजे फारच कठीण गोष्ट आहे. तर मला असं नाही वाटत, उलट अभ्यास करताना खूप मजा येते. त्यामुळे एका ठिकाणी असं म्हटलंय माझ्या कवितेत, अभ्यास करता करताना खूप गंमत झाली, अभ्यास करता करताना खूप गंमत झाली, वेलांटीच्या वेलीला लिलीची फुले आली, वेलांटीच्या वेलीला लिलीची फुले आली. तेव्हा तुमचं सगळं जीवन असं या वेलांटीच्या वेलीच्या फुलांनी भरून जावं अशी माझी तुम्हाला शुभेच्छा आहे. धन्यवाद. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे. आता ही उत्पत्ती जी आहे ती उत्पत्ती शोधायची असेल तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर आपल्याकडे शब्दकोश असतात, त्या शब्दाच्या मुळाशी जाणं म्हणजे ते शब्दांची उत्पत्ती शोधणे आहे असा होतो. तर आपल्याला याचा काय फायदा आहे, शब्दांची उत्पत्ती खरंच शोधणं गरजेचं आहे का, तर निश्चितपणाने याचं उत्तर होय असं येतं. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या मराठी भाषेतली जर तुम्हाला गंमत जाणून घ्यायची असेल तर आपल्याला त्या शब्दाची ही व्युत्पत्ती शोधणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. आणि ते शोधल्यामुळे नेमकं काय आपल्याला फायदा होतो, तर त्या भाषेची आपल्याला गंमत जाणून घेता येते. दुसरं, त्या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला खूप नवीन अशा प्रकारचं ज्ञान मिळू शकतं. तिसरं जे आहे ते शब्दाची पालमुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे आम्हाला त्या शब्दाच्या उत्पत्तीवरून आपल्याला समजून येतं. म्हणून त्या शब्दाचा शोध घेणं हे आवश्यक आहे. त्यानंतर आपण अनेक प्रकारचे वाक्य वापरत असतो, त्यामध्ये काही भाषिक चुका होत असतात, तर त्या भाषिक चुका होऊ नयेत यासाठी सुद्धा हे वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर तो शब्द असेल की ज्या शब्दाची आपण शोध घेत असतो ती उत्पत्ती कोशाच्या माध्यमातून असतो, तो शोध जो घेत असतो त्या शोधामुळं त्या भाषेतला तो शब्द आपल्या मनामध्ये पक्का हा रुजला जातो आणि म्हणून आपणाला त्या शब्दांची ही उत्पत्ती शोधणं आवश्यक आहे. त्यातूनच आपणाला खूप नवीन अशा प्रकारची माहिती ही मिळते. आणि म्हणून या ठिकाणी असं सांगितलं की भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा, मोर म्हणजे मयूर, मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयूराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. शब्दांची पालेमुळे किती खोलवर पसरलेली असतात हे त्यातून कळते. एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, मोरांबा, आपल्या घरातला तो अन्नपदार्थ. हा मोरांबा म्हणजे काय, तर मोरांबा म्हणजे आपल्या साखरेच्या पाकामध्ये आंब्याच्या ज्या फोडी वगैरे ज्या लहान असतात त्या फोडी शिजवून केलेला हा एक पदार्थ आहे, त्याला आपण मोरांबा म्हणतो. तर हा जो मोरांबा आहे हा मोरांबा हा प्रत्यक्षाच्या मोराशी काही संबंध नाही. म्हणजे काही जण असं म्हणतील की मोर म्हणजे मयूर, या मयूराशी या मोरांब्याचा काही संबंध आहे का, तर नाही. तर अशा प्रकारच्या शब्दाशी आपण जेव्हा शोध घेत असतो, याच्या मुळाशी जेव्हा जात असतो तेव्हा त्याचा आपल्याला अर्थ हा समजत असतो. मग आता हे
मोरांबा ह्याला का म्हटलेलं आहे? मोर म्हणजे साखरेच्या संबंधित असल्यामुळं जुन्या काळी साखर जी आहे ती साखर मॉरिशसवरनं यायची आणि त्याला म्हणून मोरस असं म्हटलं जातं. म्हणून ते मोरसवरनं मोरांबा असा तो अर्थ तयार झालेला आहे. हे आपल्याला कधी समजणार आहे? जेव्हा आपण त्याच्या मुळाशी जाणार आहोत. आणि म्हणून मराठी भाषेतली जर गंमत जाणून घ्यायची असेल, मराठी भाषेतलं महत्त्व, मराठी भाषेतल्या शब्दांचा मूळ अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला या व्युत्पत्ती कोशाकडं जावं लागेल. आणि त्यामुळं आपल्याला त्या शब्दांची पाळंमुळं ही किती खोलवर पसरलेली आहेत, दूरवर पसरलेली आहेत, हे आम्हाला त्यातून समजणार आहे. म्हणून आपल्याला शब्दांची उत्पत्ती शोधणं आवश्यक आहे. कदर करणे असे आपण म्हणतो, हे वाक्प्रचार आहे, कदर करणे. आता यातला जो कदर आहे तर तो कदर यातला शब्द जो कद्र या अरबी शब्दापासून कदर करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीची गुणांची पारख करणं आपण त्याला म्हणत असतो. तर कद्र या अरबी शब्दापासून कदर हा शब्द आपण घेतलेला आहे. जसं आपण पूर्वी पाहिलेलं आहे की मराठी भाषेमधली काही शब्द ही इतर परभाषीय शब्द म्हणून आपण वापरत असतो, काही बदल होऊन आलेले शब्द असतात. तसा हा शब्द जो आहे कद्र हा शब्द अरबी भाषेमधून आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे कदर म्हणजे गुणांची पारख करणं. आणि म्हणून कदर करणे असा आपण त्याचा वाक्प्रचार वापरत असतो. म्हणजे शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाही. आणि म्हणून जे शब्द आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरत असतो त्या शब्दांचे नेमके अर्थ ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं त्याचं महत्त्वही आपल्या लक्षात येणार आहे. आणि म्हणून आपल्या चुका होत नाहीत. शब्दांच्या मुळाशी जेव्हा आपण जात असतो त्यामधून आपल्या कुठल्या प्रकारच्या चुका होत नाहीत. उदाहरणार्थ एक शब्द इथे दिलेला आहे अनुसया, असं नाव नसून ते अनसूया असं आहे, पण आपण अनुसया असं उच्चार करतो. पण ते जो शब्द आहे तो प्रत्यक्षात शब्द कसा आहे? अनसूया. आता अनसूया याचा जेव्हा फोड करतो आपण, सामासिक शब्दांचा विग्रह जसा करतो तो विग्रह या ठिकाणी करून दाखवलेला आहे की आणि असूया त्याची संधी आहे. मग असूया म्हणजे ज्याच्या मनामध्ये असूया म्हणजे मत्सर, ज्याच्या मनामध्ये मत्सर वगैरे नाही अशी ती अनसूया. पण आपण मात्र तो शब्द कसा वापरतो? अनुसया. काही शब्दामध्ये अशा प्रकारचा बदल झाल्यामुळं अर्थही बदलत असतो. काही शब्द आपण मागच्या वर्षी पण अभ्यासलेले आहेत की केवळ वेलांटीचा फरक दिल्यामुळं अर्थ बदलतो. जसं शीलप्रभा, तर शीलप्रभामध्ये पहिली वेलांटी द्यायची की दुसरी वेलांटी द्यायचं हे पण समजून घेणं आहे. पहिली वेलांटी दिल्यामुळे त्याचा काय अर्थ होतो, दुसरी वेलांटीमुळे दिल्यानंतर त्याचा काय अर्थ होतो. म्हणजे केवळ एका वेलांटीमुळे सुद्धा अर्थ कसे बदलतात हेही आपण शोधून घ्या. निश्चित मी आत्ता जे उदाहरण दिलं ते दोन्ही अर्थ काय निघतात हे आपण अभ्यासणार आहात. अशा पद्धतीनं केवळ आपण एखादा शब्द चुकीचा लिहिल्यामुळे सुद्धा त्याचे अर्थ हे बदलू शकतात. म्हणून आपण त्या शब्दाच्या मुळाशी जाणं अपेक्षित आहे. तसं इथं अनुसया हा शब्द आपण कसा उच्चारायचा आहे, कसा लेखन करायचा आहे आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. आणि म्हणून अनसूया हा शब्द नेमका काय आहे तर कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये असूया मत्सर नसलेली जी व्यक्ती म्हणजे ती अनसूया असा आपण त्या ठिकाणी समजून घेणं. आणि हा एकदा अर्थ कळला की ते आपल्या पक्क लक्षात राहतं, ते पुन्हा आपण विसरू शकत नाही. पण आपण सरावानं काही शब्द असेच लिहित असतो की ज्याचा अर्थही माहीत नसतो, पण वारंवार आपण ते लिहितो जे चुकीचे आहे. आणि म्हणून यासाठी आपल्याला ह्या शब्दांच्या मुळाशी जाणं अपेक्षित आहे. पाहूया पुढचा मुद्दा. तसेच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. जरा जर्जर म्हणजे आपण वार्धक्याने विकल झालेला, जे वार्धक्य म्हणजे म्हातारी व्यक्ती आपण ज्याला म्हणतो ती जरा जर्जर झालेली असते, ती वार्धक्यानं विकल झालेली असते, अशी ती व्यक्ती आहे. आता यामध्ये जचा उच्चार जो आहे तर जचा उच्चार तालव्य जरा जर्जर असा आपण त्याचा उच्चार करत असतो, ते तालव्य आहे. पण त्याच्या पुढचा शब्द आहे बघा जरा म्हणजे थोडं आपण म्हणत असतो, तर तो उच्चार किंवा त्याच्या पुढं जर जे आहे, जर म्हणजे काय तर चांदीची किंवा सोन्याची वस्तू जी असते, एक मुलामा दिलेली असतो सोन्याचा जर ज्याला आपण म्हणत असतो, तर तो रेशमी एक प्रकारचा धागा जो असतो त्याला आपण जर म्हणत असतो. तर तो हा जर किंवा जरा हे जे शब्द आहेत या शब्दामधले जचे उत्तर आहे ते दंतमूली आहे. म्हणजे दंत असतील किंवा तालव्य असतील यामध्ये सुद्धा आपल्याला फरक जो आहे तो फरक समजून घेणं. म्हणजे उच्चारत असताना जरा जरा जर्जर असा ज आणि ज हा शब्द जो आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं अर्थ निघू शकतो. म्हणून त्याचा उच्चार करत असताना तो नेमका काय आहे हे पण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. आता दंतमूल्य म्हणजे काय, जे ध्वनी उच्चारताना आपण जिभेच्या
टोकाच्या वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो, असे जे ध्वनी आहेत. म्हणजे आपण मराठी भाषेचा जेव्हा सुरुवात अभ्यास केली, असे जे शब्दांचे उच्चार करत असताना मग जे दंतव्य तालव्य जे आहेत तो आपण भाग अभ्यासलेला आहे. तर तशा प्रकारचे हे शब्द त्याचे अर्थ कसे असतात हे आपल्याला या शब्दाच्या उदाहरणावरून हे लक्षात आलेलं असेल. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. सूतकताई हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल. म्हणजे शब्दसुद्धा लिहिताना आपण काही वेळा शब्द दोन करतो आणि तो प्रत्यक्षात शब्द एकच असतो आणि त्याचे आपण दोन वेगवेगळे भाग करतो, त्यामुळे त्याचा अर्थ कसा बदलतो हे या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजे शब्द आपण कसं उच्चारतो, त्याचं कसं वेगळ्या पद्धतीने तोडतो, याचं एक फार चांगलं उदाहरण इथं दिसतं आहे की सूतकताई. आता इथं कसं लिहायला पाहिजे ते, जर आपण सूतकताई असा शब्द लिहिला तर सूतक हा शब्द वेगळाच अर्थ निघतो, ताई हा वेगळा अर्थ निघतो. त्यामुळं सूतकताई असा लिहिला तर तो काहीतरी वेगळा विचित्र शब्द अर्थ तयार होतो. तसं दुसरं उदाहरण बघा, अक्षरशः. अक्षरशः आपण असं उच्चारतो आणि तो शब्द अक्षरशः असा लिहून चालणार नाही. म्हणजे उच्चारत असताना आणि लिहित असताना असा आपणाला गोंधळ होण्याची ही शक्यता असते आणि म्हणून सूतकताई हा शब्द सूतकताई असा लिहिला तर ते वेगळं वाटणार आहे. अक्षरशः हा शब्द कसा लिहायचा आहे हे तुम्हाला प्रत्यक्षात इथं दिसतं आहे, पण तो अक्षरशः असाही लिहून चालणार नाही. पण वाचताना तुम्हाला कदाचित वाटतं अक्षरशः म्हणजे हा कोणीतरी मुलगा आहे का, तर नाही. तर हेही आम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे. पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. म्हणजे जसं शब्दाचा शोध घ्यायचा आहे आणि म्हणून इथं एक उदाहरण दिलेलं आहे. एक म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सांगितलं तुम्हाला की पुराणातली वांगी पुराणात. आता ह्याचा अर्थ शोधायला आपण पुराणामध्ये जाणार आहे का, तर नाही. तर ते फुकटचा उद्योग त्या ठिकाणी होईल आणि म्हणून तिथं मूळ म्हण अशी होती की पुराणातली वानगी पुराणात. पण आपण त्या ठिकाणी वानगी म्हणजे उदाहरणं, पण वानगी झाली काय वांगी आणि म्हणून आपण शोधत राहतो वांग्याविषयीच्या गोष्टी. अशा प्रकारची सुद्धा ही फजिती होऊ शकते. म्हणजे पुराणातली वांगी पुराणात म्हणजे पुराणातली वानगी पुराणात हा जो बदल आहे किंवा हे जे महत्त्वाची काही बाबी आहेत ह्या बाबी तुम्ही लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या मराठी भाषेमधली जी मराठी भाषेतलं जे शब्द सामर्थ्य आहे, शब्दांची जी उत्पत्ती आहे, शब्दांचं जे मूळ स्वरूप आहे हे तुम्हा विद्यार्थ्यांना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता काही वेळेला दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात म्हणजे तुम्हाला कदाचित फसवू शकतात. शब्द तेच आहे पण ते वाक्यामध्ये कसे वापरल्यानंतर त्याचा अर्थ कसा होतो याचं एक चांगलं उदाहरण इथं तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहा उदाहरणार्थ पहिलं उदाहरण काय आहे, राजाचे कलेवर प्रेम होते. आता इथं कलेवर हा शब्द आलेला आहे. कले, राजाचं कलेवर प्रेम आहे म्हणजे काय, कला तर आपल्या अंगामध्ये ज्या कला असतात ती कला, तर त्या कलेवर राजाचं प्रेम आहे असा त्याचा अर्थ होतो. पण दुसरं वाक्य काय सांगितलं पहा, तर अपघातस्थळी कलेला एक कलेवर पडले होते. आता इथं पण कलेवर असा शब्द आला, पण वरच्या वाक्यातलं कलेवर आणि खालच्या वाक्यातलं कलेवर याचे वेगवेगळे अर्थ आहेत. काय अर्थ आहेत, इथं पहिल्या वाक्यामध्ये कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचं रूप आहे. म्हणजे इथं आलेली कला त्याचं ते विभक्तीचं रूप आहे. पण दुसरं जे आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये कलेवर हे नाम आहे आणि त्याचा अर्थ काय आहे, शव, जे शव रस्त्याकडेला पडलेलं आहे. म्हणजे किती वेगळे अर्थ निघू शकतात. शब्द तेच आहेत पण वाक्यामध्ये त्याचा वापर कसा झालेला आहे, त्याचा अर्थ कसा वेगळा निघू शकतो हे तुम्हाला या एका शब्दावरून लक्षात येऊ शकतं. तेव्हा आपण हेही समजून घेणं अपेक्षित आहे की शब्द एक जरी असला तर त्याचे अर्थ हे वेगवेगळे निघू शकतात. जसं कर, कर हा शब्द आहे, कर याचा अर्थ एखादं कृती कर असा त्याचा क्रियापदाचा अर्थ वापरू शकतो आणि कर म्हणजे हात, तोही आपल्याला नाम या स्वरूपात घेता येऊ शकतं. तर अशा हे बाबी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळं जाणून घ्यायला हवीत आणि म्हणून ह्या सगळ्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपली भाषा ही समजून घेणं किती आवश्यक आहे. या भाषेतले महत्त्वाची काही शब्द जे आहेत की असे कसे अर्थ वेगळे निघू शकतात हेही आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रो, आपल्या या पाठाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी भाषा किती मजेशीर आहे, किती सुंदर आहे की ज्या माध्यमातून आपण एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे निघू शकतात, त्याचे अर्थ कसे बदलू शकतात ते आपण इथं समजून घेतो आहे. तर आपण आपल्या भाषेवरती प्रेम करायला हवं आणि मग
अशा भाषेतली अशी ही जी शक्तिस्थळं आहेत ती शक्तिस्थळं जाणून घ्यायला हवेत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवं. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि म्हणून या भाषेचा जर सन्मान करायचा असेल तर ही भाषासुद्धा आपल्याला आपली वाटली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ही भाषा आपली वाटत नाही तोपर्यंत आपण या भाषेवरती आपण प्रेम करू शकणार नाही. म्हणून मराठी ही भाषा आपणच टिकवायची आहे. त्यासाठी आपणालाच प्रयत्न करायचे आहेत. ही भाषा ही टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. भाषेचा वापरसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि म्हणून आपल्याला ह्या भाषेचा जर सन्मान करायचा असेल तर ही भाषा, त्याच्यातले शब्द, त्याच्या शब्दाचं मूळ रूप हे समजून घ्यावं लागेल. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. घरातली भाषा आपण जी बोलतो ती एक वेगळ्या पद्धतीने आणि प्रत्यक्षात आपण वावरत असताना किंवा जीवनामध्ये व्यवहारामध्ये जी भाषा वापरत असते त्याच्यामध्ये थोडाफार हा बदल होत असतो. आणि म्हणून घराची जी भाषा आहे, आपल्या घरामध्ये जी बोलली जाणारी भाषा आहे ती आपली आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला. म्हणजे अगदी लहानपणापासून तुमच्या आईचे जे बोल आहेत ते बोल हे वेगळे आहेत. आत्ता तुमच्याशी जी आई बोलते ती भाषा वेगळी आहे. पण जी आईची भाषा आहे त्या भाषेनंच तुमचं भावजीवन जे आहे ते भावजीवन घडवलेलं आहे आणि म्हणून त्या भाषेशी आपलं नातं हे जोडल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. त्या भाषेशी आपल्याला जोडलंच राहणं अपेक्षित आहे. जरी आज काही मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असली तर तिच्या आईनं, त्या मुलाच्या आईनं त्या मुलाबरोबर जो संवाद साधलेला असतो तो मराठीमधूनच साधलेला होता आणि म्हणून आपल्याला या मराठी भाषेची जी नाळ जोडलेली आहे ती तोडून चालणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं की तिनं आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिलेला आहे. तिच्याशी आपलं खास जिव्हाळ्याचं नातं असायला हवं. म्हणून ते नातं आम्हाला तोडायचं नाही आहे, ते नातं जोडलं पाहिजे. किंबहुना ते अधिक दृढ झालं पाहिजे, घट्ट झालं पाहिजे. यासाठी आम्हाला प्रयत्न केलं पाहिजे आणि त्यासाठी तिचं ज्ञानही आपण मिळवायला हवं. म्हणून जे आपल्या भावजीवनाला सुरुवात करणारी ती मूळची भाषा असेल त्याच्यामध्ये मग आपण त्या भाषेचा अभ्यास करायला हवा. त्या भाषेची, त्या शब्दांची पालमुळं आम्हाला शोधता आली पाहिजे. त्या भाषेचा मूळ अर्थ, त्या शब्दाचा मूळ अर्थ आम्हाला शोधता आला पाहिजे आणि मग आम्हाला आमची भाषा ही समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान हे कायमच ठेवायला हवं. आता उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते. हे पाऊस पडणे हा एकच शब्द आहे तर तो वेगळ्या अर्थानं कसा वापरता येतो पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. तर पाऊस पडणे असाच अर्थ आहे. पण वाक्यरचना पहा की पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. म्हणजे पाऊस पडण्यातून किती वेगळ्या पद्धतीने मांडणी करता येऊ शकते. दुसरं वाक्य काय आहे. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावरच पाणी पडले. इथं त्याचा अर्थ पाऊस पडल्यामुळे सुद्धा काय झालं तर या एका कृतीमुळं त्या ठिकाणी कशा प्रकारच्या प्रतिक्रिया देता येतात हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. अशी अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळं तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून मराठी भाषेचा अभिमान, मराठी भाषेचा स्वाभिमान हा निश्चितपणाने आपल्याला असला पाहिजे. हे या मराठी भाषेमधले जे भाव आहेत ते भाव सूक्ष्मपणे सांगण्यासाठी ही भाषा आपल्याला मदत करत असते. आणि तिचं जे अर्थसौंदर्य आहे ते अर्थसौंदर्य कळल्यावरतीच मग आम्ही म्हणणार आहोत की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जी रचना आपण अनेक वेळा ऐकलेली आहे. सुप्रसिद्ध कवी गझलकार सुरेश भट यांनी ही रचना केलेली आहे. एक स्फूर्तिगीत आहे आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी मराठी अभिमान गीतामध्ये त्या मराठी अभिमान गीताला संगीत दिलेलं आहे. आणि 27 फेब्रुवारी 2010 रोजी मराठी भाषा दिनी हे गीत प्रकाशित झालेलं होतं. 450हून अधिक कलाकारांनी या गीतासाठी आपला आवाज दिलेला आहे. हे या अभिमान गीताचं एक आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य आहे. तुम्ही या निमित्तानं हे गीत ऐकू शकता. मराठी भाषेचं जे महत्त्व आहे, मराठी भाषेचा जो अभिमान आहे तो अभिमान या गीताच्या माध्यमातून तुम्हाला समजून येणार आहे. हे गीत ऐकू शकता, समजून घेऊ शकता. ते तुमच्याकडे उपलब्ध आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही ते शोधू शकता.
आणि म्हणून या लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे खऱ्या अर्थानं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आम्हाला या मराठी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे, या मराठी भाषेच्या शब्दांच्या मुळाशी आम्हाला जाता आलं पाहिजे आणि मग आम्ही हे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थानं पात्र ठरू हे आम्हाला विसरून चालणार नाही. आणि ते पात्र ठरण्यासाठी आपण निश्चितपणानं प्रयत्न करूया. तेव्हा विद्यार्थी मित्रो, मराठी भाषेचं जे वैभव आहे हे वैभव आम्हाला सांगता आलं पाहिजे. मग त्यामध्ये वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, अलंकार असतील, या सगळ्यामधून ही मराठी भाषा वैभवाच्या शिखरावरती पोचते आहे. मराठी भाषेचं एक सौंदर्य निर्माण होत आहे आणि या निमित्तानं मराठी भाषेला हे जे वैभव आहे हे वैभव तसंच टिकलं पाहिजे, किंबहुना ते टिकवता आलं पाहिजे. तेव्हा ही तुमच्या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. आपण या पाठाच्या माध्यमातून निश्चितपणानं या मराठी भाषेची जी थोरवी आहे, मराठी भाषेतले शब्दांचे अर्थ असतील, त्याच्या अर्थछटा असतील, वेगळ्या प्रकारची विनोद निर्मिती कशी होत असते, शब्द तोच असला तरी त्याचे अर्थ कसे निर्माण होत असतात, हे या भाषेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. आणि म्हणून हे सगळं जर करायचं असेल तर तुम्हाला शब्दांच्या मुळाशी जाता आलं पाहिजे. यासाठी आपण शब्दांची ही व्युत्पत्ती शोधता आली पाहिजे. ती शोधण्याचा आपण निश्चितपणानं प्रयत्न करा. मराठी भाषा ही नदीसारखी आहे, हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. विविध शब्दांनी ती आपल्यामध्ये सामावून घेत असते. नदीचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे. तर अनेकांना सामावून घेणारी ही आपली भाषा आहे. परंतु काही वेळेला गरज नसतानासुद्धा आपण अनेक शब्द त्याच्यामध्ये जे आणतो ते पूर्णतः चुकीचं आहे. तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये आपण असे शब्द न आणता जी आपली मूळ मराठी भाषा आहे त्याचाच वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावं, अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा मी या ठिकाणी करतो आहे. कोणत्याही प्रकारचा सरमिसळ न करता ही मराठी भाषा आपण टिकवण्याचा प्रयत्न करूया. या भाषेच्या माध्यमातून आपल्या भावभावना, विचार ज्या काही असतील त्याच मांडण्याचा प्रयत्न करूया. आपल्या मराठी भाषेमधली देवाणघेवाण ही सुरळीत जर चालायची असेल, भाषेमध्ये सुसूत्रता जर आणायची असेल तर जे काही भाषेचे आपले नियम आहेत ते नियम आपल्याला पाळता आले पाहिजेत. ज्याला आपण नियम म्हणजेच व्याकरण, हे व्याकरणाचे जे काही नियम असतील ते नियम पाळून आपल्याला ही भाषा वापरावयाची आहे. दैनंदिन जीवनामधल्या आपल्या भावभावना ज्या असतील त्या समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक माध्यम म्हणून या भाषेकडे आपण पाहत असतो. तेव्हा ही भाषा आपण वापरत असताना या नियमांचं पालन आपण करूया. व्याकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत. यापूर्वी आपण व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे, यानंतरही आपण व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. व्याकरणाच्या या नियमांचा वापर करून आपण ही मराठी भाषा पूर्णतः आपल्या जीवनामध्ये वापरूया. मराठी भाषा ही समृद्ध करूया, हेच या पाठाच्या माध्यमातून आपण लक्षात घेणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा आपण हा पाठ पूर्णतः वाचून घ्या. यामधल्या ज्या कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्या कृतीही पूर्ण करणार आहात. या पाठावरती आधारित ज्या काही कृती आहेत त्या कृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मराठी भाषेचं संवर्धन जर आपल्याला करायचं असेल तर एक विद्यार्थी म्हणून आपण काय करू शकतो याचंही थोडं चिंतन करू शकता. या मराठी भाषेचं जर संवर्धन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मराठी भाषा ही प्रत्येक शाळेमध्ये शिकवली पाहिजे. त्या दृष्टीनं निश्चितपणानं हे प्रयत्न चालू आहे, ते बंधन घालण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं हे मराठी शिकलंच पाहिजे. आणि हा मायबोलीचा जो प्रसार आहे किंवा जे संवर्धन आहे हे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी वैयक्तिक पातळीवरती प्रयत्न करावं. संभाषण जे आपलं होणार आहे ते मराठीमधून करावं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हिंदी, इंग्रजी, इतर भाषेची सरमिसळ करू नये. एवढं जरी आपण केला तर त्याचा फायदा हा निश्चित होणार आहे. आणि जसा या मराठी भाषेचा प्रसार हा मौखिक होतो तसा वाचनातून सुद्धा होत असतो. आणि म्हणून मराठी भाषेतली जे समृद्ध पुस्तकं आहेत, जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं वाचन आपण करावं. आपल्या संपर्कातल्या व्यक्तींना या वाचनाची गोडी लावावी यासाठीही प्रयत्न करावं. आणि मी स्वतः मराठी आहे, मला या मराठी भाषेचा अभिमान आहे, हे माझ्या कृतीतून मी सिद्ध करेन असा आशावाद तुम्ही घ्यावा, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या पाठावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय, ती कृती आपण आपल्या वहीमध्ये पूर्ण करून ठेवावयाची आहे.